मम्मी काहीतरी ना कुळथाबद्दल आपल्याला सांगणार आहे, तर ते ऐकूया. हा मम्मी, काय म्हणतेस तू कुळथाबद्दल? सांबार आहे ना, ते शेतकरी लोक पावसात भिजतात आणि शेती हे करतात, ते भिजून येतात. मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपल्या कोकणाची जी खाद्य संस्कृती आहे ती खूप जास्त समृद्ध आहे. आपण पारंपरिकरीते वेगवेगळ्या प्रकारची शेती आपल्या कोकणात नेहमीच करतो. तशाच शेतीचं एक असं उत्पादन म्हणजे कुळीथ. कुळीथ म्हणजे इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम, आणि या कुळीथाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर फूड असं म्हटलं जातं. आता सुपर फूड म्हणजे नेमकं काय? सुपर फूड म्हणजे एक असं उत्पादन ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यूज जे आपण म्हणतो ना, ते प्रचंड प्रमाणात असतं. तर आज एक रेसिपी आपण बघणार आहोत कुळथापासनं. आता तुम्हाला वाटत असेल की कुळथाची पिठी आपण करणार आहोत, तर नाही, आज आपण कुळथाची पिठी करणार नाही आहोत. मम्मी कुळथाची एक वेगळी रेसिपी करते. तर ती म्हणाली की आज आपण कुळथाचं सांबारा करूया. मी आता किचनमध्ये तयारी करायला ऑलरेडी लागलेली आहे. तर चला पटकन किचनमध्ये जाऊया आणि कुळथाचा सांबारा नेमकं कसा करतात हा बघूया. किचनमध्ये मम्मीने काय तयारी केलेली आहे ते आता आपण बघूया. तर मम्मी, कुळथाचा सांबारा करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? मालवणी मसाला, ओके थोडा फोडणीसाठी कांदा, थोडी लसूण, ओके. थोडा टोमॅटो. ओके, आणि हे वाटप आपलं जे आणि आहे आपले कांदा, खोबरं, लसूण, आल्याचं मालवणी वाटप. ओके. तर आता यासोबत आपल्याला लागणार आहे आपल्या रेसिपीचा हिरो म्हणजे कुळीथ. आता कुळीथ हे कशा प्रकारे मम्मीने तयार करून ठेवलेले आहेत ना, ते आता आपण मम्मीला विचारूया. ओके मम्मी, तर हे कुळीथ आता आपण घेतलेले आहेत, त्याला मोड काढायसाठी काय केलं आपण? मोड काढायसाठी आपण कुळथाला ना परवाच्या दिवशी रात्री भिजत घातले. ओके. सकाळी बांधून ठेवले. ओके. आणि आता आपण ते मोड आलेले, सुंदर मोड आले, ते आता उकडायला ठेवणार आणि याचं आपण सांबार करणार. कुळथाचं सांबार म्हणजे एक प्रकारची आमटी. ओके. मालवणीमध्ये सांबार म्हणतात. त्याला उकडायला आपण कुकर लावणार आहे काय? आणि चुलीवर उकडले तर सुंदरच लागतात. ओके. पण आता आपण चूल कुठे पेटूया म्हणून कुकरला लावतो. आणि शिट्ट्या किती लागणार त्याला? 3 शिट्ट्या लागतील. 3 शिट्ट्या आहे. पाणी साधारण किती का मम्मी? पाणी कुळथाच्या जरासं वरती. ओके, तर कुळथाच्या जरासं वरती. हे बघा, म्हणजे तुमचे सगळे कुळीथ हे पाण्यात भिजले पाहिजे आणि त्याच्यावर थोडं साधारण एक पाणी असलं पाहिजे, बरोबर? तर आता आपण जवळपास 3 शिट्ट्या घेणार आहोत आणि 3 शिट्ट्यानंतर वाफ गेल्यानंतर जे कुळीथ आपले शिजलेले असणार ते तुम्हाला दाखवूया. रेसिपी चालू करूया. चल मग आता रेसिपीमध्ये अगोदर आपण काय करणार आहोत? आधी टाकूया आपण तेल. ओके. तेल गरम झालं ना हां. की आपण काय करायचं, लसूण टाकायचे अगोदर ओके. फोडणीसाठी. ओके. वा, लसूण टाकताच ना लसणीचा एक मस्त असा सुगंध येतो फ्राय झाल्याचा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत, बरोबर? नाही, कांदा. कांदा घालायचा आधी. ओके. आपण कांदा त्याच्यात घातला. तर नेक्स्ट आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. ओके. कांदा साधारण अर्धा कांदा घेतला ना आपण? अर्धा कांदा किंवा पाव कांदा, छोटा अर्धा कांदा. ओके. वा, एक कांदा, कढीपत्ता आणि लसूण जेव्हा आपण तेलात टाकतो ना, तेव्हा एक सुंदर असा एक आपण हिंदीत म्हणतो ना खुशबू, कशी येते. ओके. कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक हिंग, जरासं साधारण पाव चमचा. तर आपला ओके, तर आपला कांदा आता जरा लालसर झालाय, तर आपण बारीक चिरून टमाटर त्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं आपल्याला ते आता परतून घ्यायचं आहे, ज्याच्याने ते टोमॅटो नीट फ्राय होईल.
हां आता पुढे मम्मी. कुळीत आहेत ना, एक हां. चमचाभर आपण मिक्सरला लावून घ्यायचे, म्हणजे आमटी चांगली मिळून येते. ओके, हे आता आपण जे कुकरला लावलेले कुळीत आहेत ते साधारण चमचाभर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हं. ओके आणि आता याच्यात करते का मसाला. ओके, हा आपला 2 चमचे. चिरंजीवचा मालवणी मसाला आहे. हा जेवढा आपल्याला तिखट पाहिजे असेल तेवढा जास्त आपण मसाला टाकू शकतो ना. ओके, तर हे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला वाटप जो आहे ना तो त्यात टाकणार आहोत. आता जे आपल्या कुकरमध्ये जे कोळीत आपण शिजवलेले ते आता त्याच्यात आपण टाकायचं, बरोबर. हं. ओके, ते पाण्यासकटच टाकायचे आहेत ना. हो. ओके, तर इकडे ना मालवणी मसाला घातल्यानंतर एक सुंदर असा रंग पण त्याला आलेला आहे. तर आता कुळीत जे आहेत ना ह्यांना सुपरफूड म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत. तर त्यामध्ये प्रोटीन्स असतात. असं म्हणतात की 100 ग्राम कोळीथामध्ये साधारण 22 ग्राम प्रोटीन असतं. मग कॅल्शियम आहे, आयर्न आहे आणि फायबरस आपण म्हणू शकतो असा हा पदार्थ आहे. म्हणजे आपलं गट हेल्थ जे म्हणतो ना तेही त्याच्याने चांगलं राहतं. तर मग मी आपण ते कुळीत जे काढले होते ते आपण मिक्सरला वाटून घेतलेत आणि थोडं पाणी त्याच्यात घातलं. आणि आता आपल्याला जेवढं आमटी पातळ घट्ट हवी तेवढी ठेवायची. ओके, आणि मीठ वगैरे तर आपण घातलंय. घातलंय. आता फक्त कोथिंबीर वरून घालायची, चांगली उकळून झाल्यानंतर उतरायचं अगोदर. ओके, की मग आपली कुळदाचा सांबारा जो आहे तो तयार झालेला आहे. हां. वा, मस्त दिसतोय. साधारण एक उकळी घ्यायची ना याला. नाही, 1-2 कड घ्यायचे जरा चांगलं मिळून यायला. कांदा ओके, खोबऱ्याचं. वा, मस्त. नंतर आपल्या सांबाराला कड येतोय तोपर्यंत कुळथाबद्दल ना एक विशेष माहिती तुम्हाला मी देतो की गावामध्ये कुळीथ जे आहेत ना ते भात म्हणजे आपण तांदूळ जेव्हा मंडळाचा जो पीक असतो तो पीक घेतल्यानंतर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यांमध्ये हा कुळीथ पेरला जातो. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुळीथ पेरल्यानंतर त्याला पाणी वगैरे आपल्याला काही घालावं लागत नाही. नॉर्मली जो दव असतो ना त्या दवामध्ये हा कुळथाचा जो पीक आहे ना हा तयार होतो. आणि हे जे कुळीथ आहेत ना ते प्रचंड प्रमाणात ह्यांना एक वेगळी मस्त चव असते आणि गावठी कुळीथ असं त्यांना म्हटलं जातं. तर आपलं कुळथाचा सांबारा जो आहे तो आता तयार झालेला आहे आणि त्यावर आता आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि जेवायला घेणार. आणि जेवायला घेणार. काय मिळणार जेवायला आता आपल्याला. वा, हे शेफ आहे, हिने बनवलेला आहे कुळथाचा सांबारा. वा, सुंदर दिसायलाच मस्त आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर ना एक मस्त अशी चव पण येते. तर आता सांबारा तयार झालेला आहे. तर हा आपण भाताशी खाऊ शकतो आणि चपाती बरोबर खायला, अच्छा भाकरी बरोबर पण खाऊ शकतो. तर चला हे आता आपण टेस्ट करून बघूया आणि तुम्हाला नेहमीसारखं रिव्ह्यू देऊया. हाय श्लोक, रिव्ह्यू देऊया की हा सांबारा कसा झाला आहे. मित्रांनो हे बघा, आता आपण आपला कुळथाचा सांबारा जो आहे ना तो टेस्ट करणार आहोत. टेस्ट करून बघूया की याची चव कशी आहे. ती दिसायला तर ना एकदम मस्त असं वाटतं, म्हणजे श्रावण आहे असं वाटत नाही आहे बघा. चलो टेस्ट करके बघूया. जबरदस्त. कुळीथ पण आहे ना ते म्हणजे एकदम जास्त शिजलं नाही आहेत. जरा त्याला एक असं आपण म्हणतो ना की एक बाईट आहे त्याला. आणि ह्याला मला वाटतं चपातीपेक्षा जर तुम्ही भाकरी किंवा आंबोळी बरोबर खाल्लात ना तर जबरदस्तच वाटणार. जबरदस्त आहे, जबरदस्त. थोडं अजून तिखट मला असं वाटतं चाललं असतं, पण एक नंबर रेसिपी आहे. नेहमीच जर कुळथाची पिठी खाऊन खाऊन तुम्हाला जर बोर झालं असेल तर हा कुळथाचा सांबारा एकदा नक्कीच करून बघा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला अगोदर माहिती होती का. चला मी आता जेवून घेतो. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच आपल्या चॅनल गाव गजालीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच गावातल्या छान छान गजाल्या व रीतिरुणी आपण तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जोनारे, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर.
पुन्हा भेटूया. मम्मी काहीतरी ना कुर्थाबद्दल आपल्याला सांगणार आहे, तर ते ऐकूया. हा मम्मी, काय म्हणतेस तू कुळथाचं कुर्थाबद्दल? सांबार आहे ना, हम्म. ते शेतकरी लोक पावसात भिजतात आणि शेती हे करतात, ते भिजून येतात ना, त्यासाठी कुळथाची पिठी, कुळथाचं डांगर हे आणि कुळथाची सांबार हे त्यांचं एक प्रकारचं सूप सारखं सर्दी जायसाठी करतात. ओ. आणि ते नेहमीच त्यांच्याकडे असतं वरचेवर ओ. पावसाळ्यातनं.